कृषी विज्ञान केंद्र आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी हे प्रदर्शन 17 तारखेला सुरू झालेले, तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. एकूणच जे 17 एकरावर हे कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन भरलेले आहे आणि राज्यभरातून शेतकरी याला उदंड प्रतिसाद देत आहेत. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे CEO निलेश नलवडे सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्ते सर, काय सांगाल या वर्षीच्या कृषी प्रदर्शनामध्ये काय अशा नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आहे? नमस्ते. कृषक 2026 या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही आयोजन करताना गेली 9 महिने अथक परिश्रम घेतले. त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स, भाजीपाला तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर कांदा, तूर, केळी, ऊस आदी पिके घेतलेत. कापूस किंवा श्वान प्रदर्शन घेतलंय, अश्व प्रदर्शन घेतलेलं आहे. जनावरांच्या विविध जाती, शेळी मेंढींच्या विविध जाती, पोल्ट्री अशा विविध घटकांचा समावेश केलेला आहे. शेती क्षेत्रात लागणाऱ्या मशिनरींचं दालन स्वतंत्र केलेलं आहे आणि हे डेमॉन्स्ट्रेशन पाहण्यासाठी शेतकरी बांधव राज्यातून देशातून इथं येतोय, याचा आपल्याला अभिमान आहे. बारामतीमध्ये हे जे कृषी विज्ञान केंद्र बारामतीनं काम केलंय याचा नावलौकिक आज देशभर होतोय आणि प्रदर्शनाचं हे जे वैशिष्ट्यपूर्ण अरेंजमेंट आहे याचाच जास्त पद्धतीने लाभ शेतकरी बांधव घेतोय, याचा आनंद आहे. दिवसेंदिवस पाण्याची कमतरता होत आहे, तिथे त्याचबरोबर मजुरांची देखील कमतरता. त्यातच या तंत्रज्ञान यावर कसं मात करणार आहे? शेती क्षेत्रात आता सध्या क्लायमेट चेंज आणि इतर चॅलेंजेस आहेत. लेबर पासून उत्पादन खर्च वाढत असल्यापासून जे समस्या आहेत त्याला जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड यांच्या मार्फत आपण संशोधन केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी क्षेत्रात वापर करून कमी खर्चातील शेती तंत्रज्ञानावर आधारित कशी करता येईल याचे पथदर्शी प्रकल्प आपण इथे उभारले आणि यामुळं या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्याला एक ऊर्जा भेटते. अनेक शेतकरी बांधवांनी या टेक्नॉलॉजीचा वापर त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी आम्ही सहभाग घेऊ असे आश्वासन दिलेले आहेत. त्याचे रजिस्ट्रेशन केले, नाव नोंदणी केलेले. राज्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की 17 ते 24 या दरम्यान आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेती क्षेत्रात जे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. ते पाहून त्यांनी त्याचा अवलंब करावा. कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन असे या ठिकाणी प्रात्यक्षिक आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल का? याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, कारण 30% खर्चात बचत, 40 ते 50% पाण्यात बचत आणि उत्पादनात जवळजवळ 60 ते 70% वाढ हा आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची किमया आहे. आणि ह्याच फक्त बोलून नाही तर आपण रिसर्च करून प्रात्यक्षिकात प्लॉट उभे केलेले आहेत. एका तुरीच्या जे प्लॉट आहेत त्या झाडाला 2564 इतक्या शेंगा आहेत आणि या पद्धतीचं जर आपण तंत्रज्ञान आत्मसात केलं तर 30 ते 40% उत्पादन वाढ होणार आहे. त्यामुळे जिरायत भाग असू देत, बागायत भाग असू देत, केळी, द्राक्ष, डाळिंब असू देत, प्रत्येक क्षेत्रात याचा वापर केल्यावर उत्तम पाण्याचं नियोजन, उत्तम खताचं नियोजन आणि कमी खर्चात शेती विकसित केली जाईल असा अंदाज आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना काय आव्हान? या टेक्नॉलॉजीचा वापर आपण प्रदर्शनात पाहून आपल्या शेतीत करावा एवढं आवाहन करू. नक्कीच खूप खूप धन्यवाद. हे होते निलेश नलवडे, मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.